काऊन आई, काय झालं? तू जेवली काऊन नाही? तू तब्येत तर ठीक आहे ना? जेवण काऊन नाही केलं तू ना? भाजी मस्त झाली होती. तब्येत गिब्येत तर ठीक आहे ना तुझी? खाऊन घे ना थोडंसं, भाजी मस्त झाली आहे. मी तर जेवली बा. तू बी जेवण करून घे. तू कोण बसली अशी? बरं नशीन वाटतात तर दवाखान्यात चालता का? दवाखान्यात घेऊन जाऊ तुले. काय झालं तुला? तू जेवण कोण नाही करू राहिली? नाही, मी नाही जेवत. काऊन, काय झालं? काय झालं विचारूच नको तू मला आता. काऊन आई? ते तुझी जेठानी मला एवढी बोलली, तुले बी बोलली. तू एक शब्द काऊन नाही बोलली तिला? एक शब्द नाही बोलली लगे. जशी काही ते तुझी जेठानी नाही, तू सासू आहे अशी बोलून गेली तुले. तू एक शब्द काऊन नाही बोलली तिला? एवढं तर म्हणायला पाहिजे होतं, तुमचं पहा बाप्पा तुम्ही, आमचं आम्ही पाहतो. माझ्या घरात काही बोलायची गरज नाही आहे तुम्हाला. एवढंही बोलता नाही आलं का लगे तुले? तू काही म्हणत नाही, काही बोलत नाही ना तिले, म्हणून ते त्या डोक्यावर चढली. एवढी बोलते तुले. तुले बोलली तर बोलली, मला बी बोलली. मला बोलायचा का अधिकार आहे तिले? का अधिकार आहे त्या शांतीले? तू बिले ऐकून घेतो तिची. तुझी जेठानी आहे ते, ती सासू नाही आहे, एवढं ऐकतं तिचं. आई वा, मी काय ऐकत नाही तिचं. फक्त होले हो लावतो तिच्या. पण होले हो बी लावायची काय गरज आहे? साफ साफ तिले म्हणून दे ना. मी तुमच्या घरात बोलतो का म्हणा, तुम्ही माझ्या घरात बोलू नका म्हणा. माझ्या घरात बोलायची काही गरज नाही मला, काहीच गरज नाही आहे. माया पोरगा आहे, माय सून आहे, मा नवरा आहे, मी पायत बसन. तुमचा पोरगा, तुमचा नवरा, तुमची सून पहा म्हणा तुम्ही. तुमचं घर तुम्ही सांभाळा, माझ्या घर मला सांभाळू द्या. सर समजते म्हणा मला, मी काही लहान नाही आहे म्हणा. तशा बी तुम्ही जेठानी आहे म्हणा, सासू बनायची कोशिश नका करू म्हणा. माई एवढंही नाही बोलता येत का लगे तुले? तू तुलाच भेट बहिणा दिले. आई भेट नाही हो मी, पण असं वाटते काय बोलाव, जाऊ द्या. बोलते बोलते चालली जाते. ऐकणं नाही ऐकणं आपल्या हातात आहे ना. आपल्या हातात आहे ना तिचं ऐकणं नाही ऐकणं. मी या कानानं ऐकतो, या कानानं सोडून देतो. मी का तिची ऐकतो का? मी फक्त होले हो लावतो. पण माय म्हणणं आहे, होले हो बी कायले लावतो? सपा सपा तिले बोलून दे ना. मी तुमच्या घरात बोलत नाही, तुम्ही माझ्या घरात बोलू नका, गोष्ट आटली. मग कायले बोलते ते? पण मी अशी बोलली तर तुला माहीत आहे ना, बुवा कशा आहेत तर माय पोर का? कायले बोलली तू अशी, कायले बोलली तू अशी, अशी म्हणतील ना ते मला, म्हणून मी काही म्हणत नाही. वा रे वा बाप्पा, तू या घरातलं तर मला समजतच नाही बाई, वातावरणच नाही समजत मला. तू या घरात नाही, तूही चालायला पाहिजे का त्या शांताबाईची चालायला पाहिजे? बाचं बी अलगच आहे बाप्पा. बायकोची एवढी लागत नाही, वहिनीची एवढी लागते. ते तर ते तुझे पोरगं बी तसंच, आणि तुलाही काही फरक नाही पडत बाप्पा. कोण म्हणते बाई मला फरक नाही पडत? मला फरक गिरक सरा पडते. पण मला असं वाटते की जाऊ द्या बाप्पा, कायले घरातलं वातावरण खराब करावं, कायले भांडणं करावं. एक काम कर ना तू, बुवासमोर आणि तू या पोरासमोर बोलू नको शांताबाईले. तिले एकट्यात नाही सपा सपा सांगून दे तू. पहा म्हणा बाई, मी काही तुमच्या संग भांडण नाही करू राहिली म्हणा, काही नाही करू राहिली म्हणा. तुम्हाला शुद्ध शुद्ध मी सांगू राहिली. मी तुमच्या घरात काही बोलत नाही, तुमच्या सोनीला काही म्हणत नाही, तुमच्या पोराला काही म्हणत नाही, तुमच्या नवऱ्याला काही म्हणत नाही, तुम्हाला काही म्हणत नाही. मी तुमच्या घरातच बोलत नाही म्हणा काही. तुम्ही काही करा, तर तुम्ही बी माझ्या घरात काही बोलू नका म्हणा. आम्ही काही करू, आम्ही भांडणं करो, टणणं करो, काही करो, आमच्या घरात बोलायचं तुमचं काहीच काम नाही म्हणा. अशी बोल ना तू सपा सपा. तू काही बोलत नाही तर तिची हिंमत वाढत चालली. केलं नव्हतं का भांडण आता म्हणतात नाही? केलं नव्हतं का मी ना? काय झालं? भांडण नको करू ना, प्रेमानं समजून सांग. प्रेमानं तुम्हाला समजून सांगू राहिली म्हणा. याच्यानंतर मा घरात तुम्ही काही बोलल्या तर मापेक्षा वाईट कोणी राहणार नाही म्हणा. असे सांग ना तू सपा सपा. आई, शांताबाई उलटी मला बोलली तर? बापा बापा बापा, लस भेकाळेस तू. मीच बोलली असते तिले, पण ते काय म्हणेन तुम्हाला काय करावं लागते? तुमचं का घर आहे का ते? तुम्ही काय पाहुणी नाही इच्छा, आणि तुम्ही काय बोलू राहिल्या म्हणतात नाही? असं होईन ना ते, म्हणून काही मी बोलत नाही. तू बोलशील तर तुला काय म्हणेन ते? तुला काही नाही म्हणेन. तू म्हणशील तर तिला ऐकणंच आहे, नाही का? हो आई, तू बोलू तर बरोबर राहिली. तेच म्हणून राहिली मग मी. शांताबाईले सपा सपा सांगून दे, मा घरात काही बोलायचं काम नाही आहे म्हणा तुमचं. तुम्ही तुमचं पा म्हणा, माया मी पाहत बसा. हो आई, तू बरोबर बोलू राहिली. असंच करा लागन मला. तेच म्हणून राहिली मग मी. ठीक आहे, शांताबाईसोबत मी बोलून घेईन. तू जेवण तर करून घे. कंचननं मस्त डाळ भाजी बनवली, खाऊन घे. काय जेवून घे म्हणतं बाई, मला तर काही भूकी नाही लागत बाई ना. माझ्या जेवणच आहे किती हो माय. एवढीशी भाकर खातो माय बाई मी कोरकभर. भाकर गिकर बनवली का तिनं माझ्यासाठी? काही जेवायची इच्छा नाही होत बापा. भाकर तू नाही बनवली आई? काय हो माय बाई, ते पोळी पचत नाही ना मला. भाकर पाहिजे बापा. काहून माहीत नाही आहे का तिले की मी पोळी खात नाही, भाकर खातो? काय माहीत, आठवण नशीन राहिली तिले. एक काम कर ना, डाळ भाजी आणि भात खाऊन घे ना मग. नाही नाही बापा, भात नाही आवडत मला. राहू दे मग, जेवणच नाही करत मी. नाही आई, जेवण नाही करशील तर कमजोरी येईन तुले. मी कंचनला बनवायला लावतो, त्यासाठी भाकर बनवायला लावतो. नाही राहू दे माय बाई, अजून ते सून म्हणा बुडीचेले नाटकं आहेत. पहिलेच तर मला म्हणते माय बाई, आजीले सतवते मले, आजीले सतवते. अजून तिले मला बोलायचा मौका भेटून जाईल. नाही आई, काही नाही म्हणत ते. मी म्हणतो ना तिले, तिनं नाही टाकली तर मी टाकतो. काय एक भाकर टाकाले? बरं माय बाई, माय नाव नको सांगू, पण तिले मला भेव लागते माय बाई त्या सुनीचा. तू कायले भीता आई तिले? नाही ना माय बाई, बोलते ना ते मले. बोलत तर नाही माहिती तुले. नाही, माया म्हणायचा मतलब असा होता की लोकांजवळ म्हणते ते. लोकांनी सांग बोलत तर नाही कोणासोबत. बोलते हो माय, बरोबर बोलते. आपल्या दोस्ती नाही सोबत भेटायला जाते, दोस्ती नाही नाही तर मग दोस्तीना घरी येतात तिला भेटायला. आता पाय ना तिच्या दोस्तीना कशा चालू होतात, तर आता आली नाही आली तर दोस्ती नाही सोबत चुगल्या करते आपल्या.
खरं बाई रंजना, तू घरावर सुनीवर काही ध्यानच नाही देत बापा. काय होऊन हो बापा. बरं आई, मी त्यासाठी भाकर टाकायला लावतो, तू जेवण करून घे. बरं बापा, ठीक आहे. कंचनच्या कोणत्या दोस्ती नाही? कोणत्या कंचनच्या दोस्तीना कंचनला भेटायला येतात? आई म्हणून राहिली तर येतच असतील भेटायला. आणि कंचन त्याच्यासोबत आमच्या चुगल्या करते. म्हणून तर म्हणतो घरातली गोष्ट बाहेरच्या लोकांच्या तोंडातून कशी काय मला ऐकायला भेटते. कंचनच चुगल्या करते. काय करावं काय माहीत नाही बाई या कंचनचं, मला तर समजत नाही बाप्पा. माय पोरगी तर लय साधी भोळी आहे बापा, लय साधी भोळी आहे ना निरा. घरातले सारे लोक खास करून तिची सून लय फायदा उचलते पोरीचा. पण मी आव ना महापोरीला समजून सांगाले, महापोरीचा फायदा मी कोणाला उचलू नाही देणार म्हटलं. हाव ना मी इथं महापोरीला सांगाले माय पोरगी साधी भोळी आहे, तिला काही समजत नाही म्हणून तिला मला सर्व सांगा लागते. मी हाव म्हणून बरं बाप्पा. नाही तर मग शांतीनं त्या कंचननं तर पोरीचं जीण हराम केलं असतं. बरंच झालं मी समजून सांगा पोरीले. लय साधी भोळी आहे ना बापा माय पोरगी, लय साधी आहे. आता नाही बाई व, मी ना आनंदीले कालच सांगितलं होतं किराण्याची लिस्ट लवकर बनवून देऊन दे म्हणून. अजून काही आनंदीनं किराण्याची लिस्टच नाही बनवली का? मग किराणा संपला की मग म्हणेन की किराणा संपला, किराणा नाही आहे. काय होते येईल किराण्याची लिस्ट लवकर बनवून द्यायला? पुरा किराणा संपेपर्यंत तर किराण्याची लिस्ट बनवूनच नाही देत ह्या. कालच सांगितलं बरं, जे जे लागते किराण्यामध्ये ते लिहून देऊन द्या, मी बोलून घेतो विवेकच्या हातानं किराणा. पण या मासून टाइम तर भेटला पाहिजे किराण्याची लिस्ट बनवायचा. जसं काही सकाळपासून तर रातपर्यंत कामच करत राहतात. काय करावं काय माहीत नाही बाई. मग बोलतो तर तोंड दिसते. हेमा सुनायचे असे गुण नाही दिसत. जे आहे ते बरं आहे बापा. सुनायचे असे गुण आहे म्हणून सासूवाले बोला लागते. सासूवाचं तर फक्त नावच बदनाम आहे. हे सुनायचे असे गुण दिसत नाहीत कोणाले. कालपासून म्हणून ठेवेला की लिस्ट बनवून द्या, माय लिस्ट बनवून द्या किराण्याची, पण एक नाही बनवून देत. मग किराणा संपला की मग म्हणतील आत्याबाई हे नाही आहे, आत्याबाई ते नाही आहे. काय करावं तर काय माहित नाही बाई यायचं. म्हणू दे आता त्या दोघीले, आत्याबाई हे नाही आहे ते नाही आहे. मग सांगतो ताईले मी. ताई म्हणा ना त्या बाईले, आम्हालाही कंचनला भेटायला जायचं आहे म्हणा. पण बाई ना कंचनला भेटायला जायचं आहे असं म्हणू तर आता आपल्याला तर जाऊच नाही देणार. तुला माहित आहे ना कालच मना केलं होतं म्हणून आत्यानं. मग आता कसं होतं? कसं आता? मी काय म्हणतो, आता पहिले म्हणा आमच्या दोघीले ब्युटी पार्लरमध्ये जायचं आहे म्हणा. ब्युटी पार्लरमध्ये बी चाललं जाऊ आणि मग तिकडून कंचनला भेटायला चाललं जाऊ. सांगू नका कंचनला भेटायला चाललं म्हणून. जर का तुम्ही असं म्हणसाल की आम्हाला कंचनला भेटायला जायचं आहे तर आता बाई आपल्याला जाऊच नाही देणार. ब्युटी पार्लरला जायचं आहे म्हटलं तर जाऊ तरी देणार. हो बरोबर बोलली तू. म्हणा मग आता पहिले जा. आल्या महाराण्या, आता काय काम आहे येईल माझ्यासोबत? बाप्पा रे आनंदी, मी नाही म्हणत बाप्पा. आत्याबाई तर चांगल्या रागात दिसू राहिल्या मला. आत्याबाईनं काही काम सांगितलं होतं का? केलं नाही का? मला तर काही काम नव्हतं सांगितलं. तुला काही सांगितलं होतं का? विचारली का तू? नाही बापा, मला काही नव्हतं सांगितलं. काय भ्या लागते एवढं आत्याबाईले? काय करणार आत्याबाई? बोला तुम्ही बोला, टेन्शन नका घेऊ. हिम्मत आहे मर्दा तो मदत आहे खुदा. जा वा बोला आत्याबाईसोबत. हा तुला हुशार आहेस बाप्पा, मला समोर घालू राहिली. जाय हो तू बोल. मी हमेशाच बोलतो काही काम पडलं तर. याबारी ना तू बोला आत्याबाईसोबत, मी नाही बोलणार. तशी बी कंचन जास्त तुझी मैत्रीण आहे. जाय होय तूच विचार. काय होताई तुम्ही भेटानी राहा, लस भेकाळ आहे बाप्पा. मी बेकाळा आणि तू? मी तुमच्याहून जास्त बेकाळ. जाऊ दे मग राहू दे. आज कंचनला भेटायला जायचा प्लॅन कॅन्सल. उद्या गिद्या जाऊ. कारण की आता वेळचं मूळ काही मला चांगलं नाही दिसू राहिलं. फालतू बोलणे खाला पण तुले बिन मले बी. चल वापस जाऊ. काय तिथं खुसूर करू राहिल्या वा? हे सांग का इकडे. ताई आता भिवून काही फायदा नाही आहे. परिस्थितीला तोंड द्यावंच लागन. एकदम बरोबर बोलली तू. मोठ्या गोष्टी खूप करतो. जाय होय तूच दे परिस्थितीला तोंड. जाय आता वेळेसोबत बोल. काय होत आई, चला माझ्यासोबत दोघे बोलू. बरं ठीक आहे बाप्पा चल, पण हो समोर तू. काय होत आई, तुम्ही मोठे आहे तर तुम्ही हो ना समोर. नाही तू लहान आहेस, तू हो समोर. लस भेटा बाप्पा तुम्ही. ठीक आहे मीच होतो समोर. बरं ठीक आहे तू हो समोर, मी येतो त्या मागं. बरं ठीक आहे. येता इकडे का मी येऊ तिकडे? हो आता येतो. हो आनंदी, आता बोलवू राहिली. बरं ठीक आहे. काय आहे व तिथं उभ्या राहून तुम्ही दोघी जणी काय बडबड करू राहिल्या त्या? काय गोष्टी करू राहिल्या त्या? आम्ही ताई आत्याबाई म्हणत आहे तिथं उभं राहून आपण काय गोष्टी करत होतो. मेन मुद्द्याची गोष्ट कर ना हो बाई. करतो ना, तुम्ही या ना इकडे थोड्या. इतक्या दूर काय उभ्या आहे? हां आली. बोल ना बोल. तसे तुला म्हणतं मी नाही भेट आत्याबाईला नसन तसं. आता बोल ना. मी नाही भेट कोणाले, बोलतो ना. आत्याबाई मला ना एक गोष्ट बोलायची होती तुमच्यासोबत. तसं मलाही त्यासोबत एक गोष्ट बोलायची आहे. पहिले तू सांग काय म्हणून राहिली तर. मी सांगू? तुम्ही मोठ्या ना आत्याबाई, तुम्ही सांगा काय म्हणायचं होतं तुम्हाला तर. पहिले तुम्ही सांगा. सांगतं का नाही? कर ना बाई ना, मुद्द्याची गोष्ट करणं पहिले.
काय गोष्ट गोल गोल घुमू राहिली? तशी मोठी म्हणतं मी कोणाला घेत नाही ना, असं नाही तसं नाही. आत्याबाई समोर झाली बोलती बंद. बोलतो ना आत्याबाई. मी काय म्हणली होती, आमच्या दोघीला आहे ना ब्युटी पार्लरला जायचं आहे. काय म्हटलं? कुठं जायचं आहे? ब्युटी पार्लर. ताई तुम्ही बी बोला ना. हो आत्याबाई, आम्हाला ब्युटी पार्लरला जायचं आहे. म्हणजे माय म्हणणं आहे ब्युटी पार्लर जायचं आहे, ब्युटी पार्लरले. हां ब्युटी पार्लरले. आत्याबाई जाऊ ना आम्ही, तुम्ही चुप काहून आहे? नाही मी विचार करू राहिली. मी ना काम सांगितलेलं तुम्हाला आठवण राहत नाही, आणि ब्युटी पार्लरला जायचं बरं आठवण राहते तुम्हाला. ते बिना भुलता जाता तुम्ही. कोणतेही काम तुम्ही विसरून जासान, पण महिन्याच्या महिन्या ब्युटी पार्लरला जाणं नाही विसरत तुम्ही. तू ना महिन्याचं जे तुझं काम आहे ते केलं का? केलं का नंदी तू ना? कोणतं काम आहे ते? तुले रात्रीच सांगितलं होतं मी ना, आठवण आहे? काय सांगितलं होतं रात्री तुम्ही ना? तुम्ही ना सांगितलं होतं सकाळी उठून अंगणात निसळा शिपायचा आणि रांगोळी काढायची. तू काढत नाही म्हणे रोज रांगोळी, तर रांगोळी काढत जाय, हे सांगितलं होतं तुम्ही ना मला. मी ना अंगणात निसळा शिपला आणि रांगोळी बी टाकली. अजून एक गोष्ट सांगितली होती, ते तर सांगितलीच होती. अजून तुला काहीतरी सांगितलं होतं, आठवण येऊ राहिलं? काय सांगितलं होतं ताई, तुम्हाला आठवण आहे का? आत्याबाईनं काय सांगितलं होतं मला? तर नाही बा, आत्याबाई म्हणत आहे तुला सांगितलं तर मला कसं काय आठवण राहील? माझ्यासमोर काही नाही सांगितलं आत्याबाईनं तुले. आत्याबाई काही आठवत नाही आहे तुम्ही ना काय म्हटलं होतं तर? घ्या रे बाप्पा, म्हणूनच तर मी तुम्हाला बोलतो. मग मी बोलतो तर माझी तोंड दिसते. मग सगळेजण कमेंट करून म्हणतात वच्छलाबाई तुम्ही तुमच्या सुनील लय बोलता लय बोलता. हे असे गुण दिसतात का तुमचे कोणाले? बोलू नाही तर काय करू मी? आत्याबाई सांग काय म्हटलं होतं तुम्ही ना? तर मी ना किराण्याची लिस्ट बनवायला सांगितली होती आनंदी तुले काल. बनवली का? तू ना दिली का माझ्याजवळ आणून? अरे हो, तुम्ही ना कालच सांगितलं होतं मला आहे ना रात्री किराण्याची लिस्ट बनवशील म्हणून. मी म्हटलं होतं सकाळी बनवणार, पण कामाच्या चक्करमध्ये विसरूनच गेली मी. आठवणच नाही राहिली मला आत्याबाई. ब्युटी पार्लरला जायची बरोबर आठवण राहील तुले, आणि किराण्याची लिस्ट बनवायची आठवण नाही राहिली. काय वा आनंदी, किराण्याची लिस्ट बनवणं भुलून गेली तू? काय करू ताई, कामाच्या चक्करमध्ये काही आठवणच नाही राहिलं. आता आठवण आलं ना ब्युटी पार्लरले, मग जा सांग कधी. पहिले किराण्याची लिस्ट बनवा. काय 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 करू राहिला? चला हा दोघी. विशाखा तुला सामान सांगते काय काय लागते तर, आणि तुली आणि किराण्याची लिस्ट लवकर माझ्यावर बनवून आणून द्या. जसा विवेक आला त्याला पाठवतो मग किराणा आणायला. हर गोष्ट सांगा लागते येईल, फक्त ब्युटी पार्लरले जायचं नाही सांगा लागत. ब्युटी पार्लरले बरोबर जातात. आत्याबाई मी काय म्हणून राहिली होती? काय म्हणून राहिली होती? किराण्याची लिस्ट आम्ही बनवायला काही जास्त टाइम नाही लागत. बात 15-20 मिनिटात आम्ही बनवतो. विशाखाताई मला सामान सांगन आणि मी लिहन, बातच बनवून जाते किराण्याची लिस्ट. आम्ही ब्युटी पार्लरमधून येतो मग किराण्याची लिस्ट बनवतो. हो आत्याबाई, बातच बनवतो आम्ही किराण्याची लिस्ट, काही प्रॉब्लेम नाही आहे. ब्युटी पार्लरला जाऊन येऊन जातो ना पहिले आम्ही. बातच बनवतो आणि तुम्ही ठीक आहे बातच किराण्याची लिस्ट बनवा आणि मग जा ब्युटी पार्लरले. पण किराण्याची लिस्ट बनवल्याशिवाय नका जाऊ. तुमचं काय आहे बाई, तुम्हाला किती टाइम लागते आणि किती नाही लगे त्या ब्युटी पार्लरमध्ये? आत्याबाई 4-5 दिवसाचा किराणा बाकी आहे. उद्या बी किराण्याची लिस्ट बनवली तर चालते ना? आजच बनवली पाहिजे असं काही अर्जंट नाही आहे ना? 4-5 दिवस किराणा चाललीन एवढा किराणा आहे आपल्या घरी. आजच बनवणं अर्जंट आहे का? तेही सध्याच. बाप्पा विशाखा लय बोलू राहिली हो तू. किराणा संपला की मग माझं नको येशील. हे नाही आहे आत्याबाई ते नाही आहे. आत्याबाई आज संध्याकाळी कोणी हालतमध्ये कितीही वाजव आम्ही किराण्याची लिस्ट बनवून उद्या सकाळीच तुमच्या हाती देऊ. पण आता जाऊ द्या आम्हाला ब्युटी पार्लरमध्ये. हो आत्याबाई, मोठ्या मुश्किलनं आम्ही टाइम काढला, मग नंतर टाइम नाही भेटत आम्हाला ब्युटी पार्लरला जाले. हो आत्याबाई, आज मोठ्या मुश्किलनं आम्ही टाइम काढला, जाऊन येऊ द्या ना लवकर ब्युटी पार्लरमधून. आता नाही बाई, आता लस नाराज झाल्या. बरं बाप्पा जा लवकर ब्युटी पार्लरले, लवकर जा लवकर या. आणि तिकडून आल्यावरच किराण्याची लिस्ट बनवा. उद्या सकाळी गिकाळी नका देऊ, आज रात्री मला देऊन त्या किराण्याची लिस्ट. जा ब्युटी पार्लरले लवकर ये सांग. खरंच काय बाई, जाऊ ब्युटी पार्लरले? हो जा लवकर या. पण बरं ठीक आहे. बरं ठीक आहे. आता बाई खरं तुम्ही लय चांगले आहे तुम्ही. ताई जास्त टाइमपास नका करू, लवकर चला. आत्याची तारीफ तिकून येऊन करसान. आत्याचं मूळ गिड बदललं ना आत्या जाऊ नाही देईन आपल्याला. आता आत्यानं हो म्हटलं तर चला लवकर. आत्याचं मन बदललं तर आत्या जाऊ नाही देईन. आत्याच्या मूळचं काही खरं नसते. पटकन चला. हो आनंदी तू बरोबर बोलत आहे, चल पटकन. बरं आत्या येतो आम्ही. चला ताई. चल. आता नाही बाई पा कशा पटकन चालल्या गेल्या. थोडंसं असं नाही म्हटलं. आत्याबाई तुम्ही बी चाला ब्युटी पार्लरले. काही केसारे पालिश मालिश लावून घेसान, काही भुया घ्या करून घेसान. एक बार नाही म्हटलं येईन. पटकन चालल्या गेल्या. एक बार नाही म्हटलं आत्याबाई तुम्ही बी चाला आमच्यासोबत. अशा आहेत म्हटलं ह्या. त्याचं काम झालं बस झालं, दुसऱ्याचं काही करा नाही लागत. मला तर एक बार बी नाही म्हटलं आत्याबाई चला ना तुम्ही बी ब्युटी पार्लरला आमच्यासोबत.